मोहित, आपण सामान्यपणे पाहतो, काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, की फक्त परीक्षा आली तेव्हाच काहीतरी अभ्यास करायचा बाबा आणि नंतर मग अभ्यास अगोदरपासून काय असं प्लॅनिंगनं अभ्यास नाही करायचा. तर तशा विद्यार्थ्यांना तू काय सांगशील वापर असतो? मग हे तुझ्यासाठी विद्यानिकेतन शाळेमध्ये कशी मेहनत घेतली जाते? आणि विशेष करून तुझ्या शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग सर, हे सुद्धा खूप विद्यार्थ्यांवर मेहनत घेतात. मग त्यांचं कसं मार्गदर्शन मिळालं तुझं? शिक्षकांकडनं कसं मार्गदर्शन मिळालं? आणि विशेष करून शाळा तुझ्यासाठी काय नेमकं केलं शाळेनं? इंग्रजी माध्यमांचे हजारो जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तू रोल मॉडेल आहेस. तर तू त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगशील, ज्या विद्यार्थी ॲव्हरेज आहे किंवा ज्यांना या अभ्यासाची भीती वाटते किंवा मग परीक्षेची भीती वाटते, त्यांना तू मोटिवेट करण्यासाठी तू तुझ्याकडनं काय सांगशील? नमस्कार मंडळी, मी अतिथी इंगळे आपलं सर्वांचंच माझ्या बोल मनातलं या पॉडकास्ट यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मोहित, तू 99.40% गुण इंग्रजी माध्यमाच्या ज्या विद्यार्थी आहेत, जे शाळा इंग्रजी माध्यमांमध्ये, त्याच्यामध्ये तू जिल्ह्यातून प्रथम आला. तुझा रिझल्ट बघितल्यानंतर आश्चर्य वाटलं का तुला असं वाटलं की मी हे सहज करू शकतो म्हणून? मला असं वाटलं मी हे करू शकतो. मला म्हणजे कॉन्फिडन्स होता. आपला रिझल्ट 8 मेला येणार होता आणि 7 मेला आम्हाला माहीत पडलं की 8 मेला आमचा रिझल्ट येणार आहे आणि तेव्हा टाईम आम्हाला 1 वाजता सांगितलं होतं आणि ते माइंडसेट बनला होता. आता आपला 1 तारखेला रिझल्ट आहे, 1 ला रिझल्ट आहे. आता 8 तारीख आली सकाळी. आम्हाला अचानकच माहीत पडलं की रिझल्ट 11:30 वाजता येणार आहे. तर थोडासा डिस्टर्ब झाला होता. घाबरलो होतो, की आता रिझल्ट 11:30लाच येणार आहे. तर 11 वाजता मी वेबसाईट खोलून बसलो होतो आणि टाईम इतकं लवकर जात होता, की माहीतच नव्हतं. मग 11:30 वाजले आणि वेबसाईट उघडली. मग मी टाकलं सीट नंबर टाकला, आपला पासवर्ड टाकलं आणि आलं रिझल्ट. मी 2 सेकंड चकित होतो. म्हणजे मी काही बोलूच शकत नाही. काही सुचत नव्हतं मला, मी काय बोलू आता? 99.40% भेटले होते मला. सगळ्यात पहिलं मी घरी कॉल लावलं, की खूप छान पर्सेंटेज भेटले होते. मला वाटत मला भेटणारच इतके 99% भेटणारच. आता चांगलेच भेटले मला आणि होती अपेक्षा मला. आपण पाहतो की मराठी माध्यमांपेक्षा इंग्रजी माध्यमातले ज्या विद्यार्थी असतात, त्यांना थोडंसं प्रेशर अधिक असते. मग ते आई-वडिलांकडनं प्रेशर असते, शाळेकडनं असते, समाजाकडनं असते आणि विशेष करून एक असा मोठा प्रेशर असते, की मला कमी टक्के गुण मिळाले तर माझं काय होईल? तर हे सगळं प्रेशर तू कसं हँडल? प्रेशर कसं सर माध्यमावर डिपेंड नसते. ते आपल्या अपेक्षेवर असते. आपली करेक्ट. किती अपेक्षा आहे. तर कसं आता मी इंग्रजी मीडियमचे आहो. तर सगळ्यांना काय वाटते, समाजात एक गैरसमज झालेली आहे, की हा इंग्रजी मीडियमचा आहे. हा खूप आदर्श, खूप हुशार असेल. असं नसते आणि कधी कोणाला कमी भेटले, तर घरातून आणि समाजातून एकच आवाज येते, "का रे, इतकी कमी काहून भेटले तुला?" आणि ते एक प्रेशर निर्माण करते आणि प्रेशरमुळे काय असते आपली मेंटल हे स्टेट थोडी हालून जाते. तर मी प्रेशर 3 टिपने कमी केलं होतं. सबसे पहिले तुलना. आपण ह्युमन सायकॉलॉजी काय आपली, आपण तुलना करतो, की याला जास्त भेटले, मला बरोबर. कमी भेटले. करेक्ट. तर ते नाही करायचे. मी उद्या काय होतो आणि आज काय आहे, असं. उद्यापेक्षा मी आज चांगलं प्रोग्रेस करत आहे, तेच माझ्यासाठी चांगलं आहे. माझ्या पुढे कोण आहे, माझ्या मागे कोण आहे, मला हे नाही बघायचं. मी काय करत आहो, हे बघायचं. आणि सेकंड लँग्वेज. आपण काय करतो मॅथ्स आणि सायन्स याला ज्यादा फोकस करतो. पण बरोबर आहे. लँग्वेज आज 300 मार्काचं लँग्वेज असते आपल्या बोर्डमध्ये. तर ते पण खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे पण प्रेशर येते जर आपलं लँग्वेज बरोबर झालं नाही तर. आणि तिसरा जे मी एक्सपिरियन्स केलेला आहे. बोर्डच्या 1 महिन्यापूर्वी सगळेजण म्हणतात, "मला चीटिंग सेंटर भेटलं. माझ्या सेंटर जे माझ्या ओळखीचे आहे, माझ्या नातेवाईकांचं सेंटर आहे. माझ्याकडे बोर्डचा पेपर ऑलरेडी आहे." ते म्हणजे एक प्रेशर क्रिएट करतात. मेंटल स्टॅबिलिटी हालून जाते. हे फक्त असंच असते. ते असेच बोलतात. पण बरोबर. शेवटी तेच होते जे आपण मेहनत केली असते. आणि फरक काय असते एक टॉपर आणि साध्या विद्यार्थीमध्ये. टॉपर काय करतो, प्रेशर आला की तो 1 तास स्टडीमध्ये कन्व्हर्ट करतो. करेक्ट. प्रेशर आला की तो स्टडी करतो. बरोबर. मग त्या प्रेशर थोडं कम होते. म्हणून मी जास्त प्रेशर घेतलाच नाही. विद्यानिकेतन शाळेमध्ये सातत्यानं अतिशय हुशार किंवा प्रतिभावंत विद्यार्थ्यांची जणू काही ते खाणच आहे. प्रत्येक वर्षी विद्यानिकेतन शाळेचाच टॉपर असतो. मग हे तुझ्यासाठी विद्यानिकेतन शाळेमध्ये कशी मेहनत घेतली जाते? आणि विशेष करून तुझ्या शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग सर, हे सुद्धा खूप विद्यार्थ्यांवर मेहनत घेतात. मग त्यांचं कसं मार्गदर्शन मिळालं तुझं? शिक्षकांकडनं कसं मार्गदर्शन मिळालं? आणि विशेष करून शाळा तुझ्यासाठी काय नेमकं केलं शाळेनं? विद्यानिकेतन शाळा दिग्रसची बेस्ट शाळा आहे. मी म्हणतो हे. आमच्या शाळेमध्ये टेस्ट सीरीज, फाउंडेशन, पर्सनल मेंटरशिप हे सगळं आहे आणि सगळ्यात अगोदर तर आपले प्रेसिडेंट सर डॉक्टर संजयजी बंग सर, ते सगळं काही करतात. म्हणजे त्यांना काय वाटते, की आपले जे स्टुडंट आहेत, ते नेहमी टॉपवर आहेत.
नेहमी टॉपर. त्यांनी आपल्या शाळेमध्ये फाउंडेशन आणलं. फाउंडेशन काय, आता मला नीट करायचं आहे. तर ते कंपल्सरी नाही फाउंडेशन, पण समोर जाऊन काही तकलीफ जायना ते फाउंडेशन आणलं त्यांनी. मग पर्सनल मेंटरशिप मला आठवते स्कूलमध्ये आपल्या एका सरांनी मला सांगितलं होतं, की जर तू पाठ केलं, तर तुला 80 भेटणार. पण जर संकल्पना समजली, तर 100 पैकी 100 भेटणार. बरोबर आहे, बरोबर. आणि आपली टेस्ट रेस, टॉपर टेस्ट रेस सगळ्या बोर्डच्या पॅटर्ननुसारच असते. मला काहीच भीती वाटली नाही बोर्डच्या पेपरच्या दिवशी. मला असं वाटत होतं, की आपण एक पेपरच देत आहे. कारण की इतकी प्रॅक्टिस झाली होती. 8 टेस्ट सीरीज, इतके सारे पेपर दिले होते. ते सहज वाटत होतं, की आपण पेपरच लिहत आहे. आणि जर आपण मला भीती वाटत नव्हती. म्हणून पेपर माझे सगळे चांगले गेले. मला काही वाटलंच नाही, की पेपर माझे खराब गेले का कसं गेले. तर स्कूलचा तर खूप मोठा रोल आहे त्यामध्ये. माझ्या स्कूलमध्ये फक्त शिकवलं न गेलं, त्या मुलाला घडवलं गेलं स्कूलमध्ये. मोटिवेशन खूप महत्वाचं असते. हो. आता तुला कुठून मिळालं मोटिवेशन? आई-वडिलांकडनं मिळालं, शिक्षकांकडनं मिळालं? कारण तुला तुझ्यावर प्रेशर पण होतं. मग हे हो. सगळं मोटिवेट करण्यासाठी, स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी तू नेमकं काय केलं? घाबरते सगळेच घाबरते. पण मोटिव्हेशन मला दोघीकडून घराकडून पण मोटिव्हेशन मिळालं आणि शाळेकडून पण मिळालं. घराकडून आई-वडील म्हणत होते, की होऊन जाते, करतेस तू. मला तुझ्यावर पुरा विश्वास आहे. आणि शाळेमध्ये सर पण म्हणतात, की तू करू शकते, तू काबिल आहे, तुझ्याकडे होऊन जाते. आणि खूप मतलब झालं माझ्याकडून. मी असं जास्त वेळ डिमोटिव्हेट झालो नाही. मोटिव्हेशन तर होतं आणि मनात जिद्द पण होती एक, की मला करायचंच आहे. जर आता थांबलो, तर पुढे काहीच नाही. एक तर स्ट्रगल, नाहीतर थांबा. आपलं बरोबर. स्ट्रगल करायचं आहे. ह्युमन लाईफ म्हणजे स्ट्रगलच असते. अजून काही नाही. एकदा स्ट्रगल चालते, पण पेन ऑफ रिग्रेट चालत नाही. तो आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये हो. सर्वजण बिझी आहेत. मग तू स्वतःला त्याच्यापासून कसं, म्हणजे डिस्ट्रॅक्शनच आहे ते. हो. तर याच्यापासून तू स्वतःला कसं सावरलं, की तू अभ्यास करत असताना तू मोबाईल पाहिलाच नाही का, तू मोबाईलचा वापरच केला नाही? डिस्ट्रॅक्शन, माझ्या मते ते डिस्ट्रॅक्शन आपण म्हणू शकत नाही. त्याला निवड म्हणू शकतो आपण. ते आपल्यावर आहे. आपण मोबाईल पाहू की टीव्ही, हे सगळं डिस्ट्रॅक्शन आहे. मी दूर होतो डिस्ट्रॅक्शनकडून. मी त्याला ॲज अ रिवॉर्ड सेट केलं होतं. जर मी दिवसात 6 तास अभ्यास केला, तर 30 मिनिटं मोबाईल. हे माझा रिवॉर्ड होतो. अच्छा. आणि त्यामुळे मी दिवस 10 तास अभ्यास होत होता माझ्याकडून. आणि कधी-कधी तर मला लेफ्ट आउट पण फील व्हायचं. मित्राचा स्टेटस बघत होतो, मित्र फिरत असते, क्रिकेट खेळत असते. बरोबर. वाईट वाटायचं मला, पण काय करू शकते. मग दिवाळीत सगळे मित्र फटाके उडवत होते. मी थेरम लर्न करत होतो. मग अच्छा. जेव्हा रिझल्ट आला आणि तेच मित्र अभिनंदन करायला घरात आले, तेव्हा मला वाटलं, की जे मी पूर्ण साल मिस केलं, ते आता 10 सालमध्ये गेन होणारच. इंग्रजी माध्यमांचे हजारो जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तू रोल मॉडेल आहेस. तर तू त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगशील, ज्या विद्यार्थी ॲव्हरेज आहे किंवा ज्यांना या अभ्यासाची भीती वाटते किंवा मग परीक्षेची भीती वाटते, त्यांना तू मोटिव्हेट करण्यासाठी तू तुझ्याकडनं काय सांगशील? रडायचं, पण थांबायचं नाही. आपलं जीवन कसं आहे, आता संपलं नाही. हे फक्त एक एक्झाम होती आणि आपण आपली कॉपी जेव्हा पण संपून जाते, आपण काय करतो, नवीन कॉपी घेतो आणि नवीन कॉपीचा फर्स्ट पेज कसा कोरा असते. तसेच आपल्या जीवनची ती पुराणी कॉपी होती. आता नवीनपासून स्टार्ट करायचं. आपण नवीनपासून स्टार्ट केलं, तर आपल्या जीवनात खूप सारे कॉम्पिटिशन येणार, खूप काही येणार. आणि मी सांगतो तुम्हाला, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपण फक्त कर्म केले पाहिजे. करेक्ट. फल आपल्याला ईश्वर देतच. कधी असा क्षण आला का तुला वाटलं का, की आता माझ्याकडनं काही होऊ शकत नाही बा, किंवा बरेच आपण पाहतो डिमोटिवेट आपण होतो, किंवा आपण जे काही काम करत आहे, अभ्यास करत आहे किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये काही करत आहे, तिथं आपल्याला अपयश आलं तर आपण कसं होतं, डिमोटिवेट होतो किंवा आपल्याला असं वाटतं की आता माझ्याकडनं काही हे होणार नाही. असा क्षण तुझ्या लाईफमध्ये आला का? आणि त्यावेळी तू स्वतःला कसं सावरलं? हो, कधी-कधी आला होता. आपला 8 टेस्ट सीरीज होते स्कूलमध्ये. तर एका टेस्ट सीरीजमध्ये मला कमी टक्के मिळाले होते. स्पेशली मॅथ्समध्ये आणि एक सायन्समध्ये. तर मी थोडं डिमोटिव्हेट झालं होतं. तर मी आपल्या सरशी सायन्सवाले सर आणि मॅथ्सवाले सरशी बोललो मी. तर त्यांनी मला मोटिव्हेट केलं. त्यांनी हे सांगितलं, "हे आपली लास्ट एक्झाम नाही आहे. हे एक पेपर आहे." आणि त्यांनी सांगितलं, "अ पीस ऑफ पेपर कान्ट डिसाईड युअर फ्युचर." करेक्ट. तू और मेहनत कर. बरोबर. अजून मेहनत कर. आणि तू मेहनत केली, पण तुझी पद्धत चुकीची होती. तू पहा तुझी मिस्टेक कुठे होते आणि ती मिस्टेकला तू बरोबर कर. आणि त्यांनी मला अशा प्रकारे मोटिव्हेट केलं. त्यांनी मला खूप सारे शॉर्ट ट्रिक्स दिले. करेक्ट. असं सांगितलं, "तू अजून कर, तू करू शकते." त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. एखाद्याच्या यशामागं म्हणजे जे विद्यार्थी आहे, त्याच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचा म्हणजे पालकांचा विशेष सहभाग होतो.
असतो आणि त्याचा त्याग पण असतो. तर तुझ्या आई-वडिलांचा असा कोणता त्याग आहे किंवा त्यांनी तुला कसं मोटिव्हेट केलं किंवा त्यांनी तुला कसं सांभाळलं? मागे माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा त्याग आहे. मी रात्री 2-2, 3-3 वाजतापर्यंत अभ्यास करायचो. तेव्हा माझी आई पण जागायची. मला काही पाहिजे, की मला काही तकलीफ होत आहे, काही होत आहे. बाबांनी माझ्यासमोर 2 वर्ष फोनच काढला नाही, ताकी मला डिस्ट्रॅक्शन होऊ नको आणि काहीचीच कमी नाही. माझ्या पर्सनल रूममध्ये एक एसी होता. ताकी मी शांतपणे अभ्यास करू शकतो. आणि असं कधी मला प्रॉब्लेम झाली, तर टीचर्स तर होतेच. 24/7 मी कधीही फोन लावू शकतो माझ्या टीचरला. मला हे टॉपिक अवघड जात आहे, हे जात आहे. तर टीचर्सनी पण मला खूप सपोर्ट केलं. आई-वडिलांनी पण खूप सपोर्ट केलं. असं सगळ्यांनी मला मोटिव्हेट केलं. असं कुणी नव्हतंच मला की डिमोटिव्हेट करणारं. मला खूप मोटिव्हेशन मिळालं. तुझे स्वप्न काय आहे? पुढच्या 5 वर्षात तू स्वतःला कुठं बघतं आणि तुला समाजासाठी काय करायचं आहे? करंटली मी नांदेडला आहो. मी नीट एक्झामची तयारी करत आहो. आता मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून मी बघत आहो ते डॉक्टर ते पेशंटला बघतात, ठीक करतात, बरोबर करतात. तर मला वाटायचं, की मला पण डॉक्टर बनायचं आहे, मला पण समाजसेवा करायची आहे. करेक्ट. ते डॉक्टर म्हणजे आपण भगवानचं एक दुसरं रूपच मानतो. बरोबर. ते जान लाईफ सेव्ह करतात ते. करेक्ट आहे. अ, मला ते खूप आवडतं. डॉक्टर प्रोफेशन आवडते. मला प्रोफेशन वाटत नाही, ते भगवानचा दर्जा वाटते. मला डॉक्टर बनवून मी खूप जागी पाहतो, की असे जे गरीब लोकं असतात, असे जे कॅपेबल नाहीये इलाज बरोबर. करण्यासाठी, त्यांना लोकं खूप मतलब बेइज्जती करतात. त्यांना इलाज करत नाही. बरोबर. तर मला काय वाटते अशा लोकांचे आपण मुफ्तमध्ये इलाज करावे आणि डॉक्टर म्हणून मला समाजासाठी एक न्यू एक्झाम्पल बनायचं आहे, की डॉक्टर पण खूप चांगले भगवानचं रूप असतं आणि लहानपणीपासून मला स्वप्न आहे, की मला डॉक्टर बनायचंच आहे. मोहित, आपण सामान्यपणे पाहतो, काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, की फक्त परीक्षा आली तेव्हाच काहीतरी अभ्यास करायचा बाबा आणि नंतर मग अभ्यास अगोदरपासून काय असं प्लॅनिंगनं अभ्यास नाही करायचा. तर तशा विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? आणि जे विद्यार्थी एव्हरेज आहेत, ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांना तू कोणत्या टिप्स देशील जेणेकरून त्यांना चांगले पर्सेंटेज पडतील किंवा 90+ ते जातील? हा क्वेशन उत्तर इंग्लिशमध्ये देऊ का? हां, चालेल, चालेल. I just want to say that board exam is very easy, but it is not like the piece of cake for everyone. You need to work hard, especially for the students who just study before 1 month. I just want to tell them that pain of regret is 1,000 times painful than pain of struggle. You need to do every day a bit, then only you can be successful. In the journey from starting of the tent to ending of the tent, it is not easy. I'm telling that it is average. It is not too hard, not too easy. But you need to be consistent. Consistency, hard work, discipline is very important in this. And I just want to give some of the tips. Like we are having 6 subjects: English, Marathi, Hindi, Science, Maths, and SST. The scoring subjects which we can get out of our Maths, Science, and SST. We are studying this a lot in school, and teachers are also taking it. And now we will talk about the languages. Languages cover half a portion of the board language. So 300 marks. Actually, we are having 300 marks for language. And mostly I saw that in my about my friends and everyone, they are just skipping the languages. They are thinking that languages are so easy. Yes. Only passages are coming. We Correct. can directly see the answers and write. But according to my experience, which I saw in our board exam, some questions was like it was thinking based question. Correct. Answer was there in passage, but the words which were there in questions, they were somewhat twisted. Means you need to think that, and for that you should have vocabulary for that. And from starting only I saw that many students were low in vocabulary. Correct. So my advice is that we should work more on languages. I'm not telling that skip maths or science, Correct. but you need to work more on languages: Hindi, Marathi, English. About Hindi and Marathi, that matra, kana, vilanti, and especially that have so much writing skills. Yes. Writing skill consists means most of the part of our marks, and it is the only main area where teacher cuts the mark. Correct. Correct. In the objectives, there is no scope to cut the marks because we are having answer key. Same about Hindi and English. So just I want to say that focus maths and science, but don't leave languages behind because it can change the game. आता तुझं स्वप्न काय आहे? तुला भविष्यात काय बनायचं आहे? आणि तुला समाजासाठी काय करायचं आहे? I'm currently at Nanded. Yes. I'm preparing for NEET exam.
I'm in 11th. Since childhood, my dream was to become a doctor. ओके. When I used to visit any hospital, I'm seeing the doctor. He's treating the way he's treating the patient, the way he's talking, the way he's giving the injection syringe, the way he's giving the antibiotics to the patient. I love it, and from childhood, I want to become a doctor. So I decided to go for NEET exam, and I'm preparing for it now. And my aim is to go at AIMS Delhi and from study from there. ओके. And whenever I see in our society is just about discrimination, the poor, rich. येस. So I think that in the occupation like doctor, which we are giving the gods, I think that there should not be discrimination in this. करेक्ट. We should treat each and every patient equally. And I think that after becoming a doctor, I will be the one